नमस्ते फ्रेंड, मी प्रियंका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते. आणि आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तो व्हिडिओ आहे की 7 वारांचे रंगोली पॅचेस. याच्या आधी मी जो व्हिडिओ टाकला आहे माझ्या चॅनलमध्ये तो मी 7 वारांच्या रांगोळी टाकल्या आहेत, पण त्या काढून दाखवल्या आहेत मी पावडर रांगोळीने. व्हाईट कलरच्या पावडर रांगोळीने मी स्वतः त्या टाईल्सवर काढून दाखवलेले आहेत. पण आज हा व्हिडिओ जो आहे हा 7 वारांच्या रांगोळीचाच आहे, पण मी रेडीमेड रांगोळी पॅचेस बनवून दाखवलेले आहेत, जेणेकरून ते आपल्याला यूज करायला एकदम इझी होईल. तर ते मी आज तुमच्यासमोर बनवून दाखवलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं आहे, जे चौकोनी आकाराचे प्लास्टिक शीटचे छोटे छोटे कट्स करून घेतलेले आहेत. सारख्या आकाराचे मी ते कट्स करून घेतलेले आहेत. आणि त्या प्रत्येक कट्सला 7 असे कट्स केले आहेत आणि प्रत्येक कट्सला ग्लू लावून वेगवेगळे कलर त्यात टाकून घेतलेले आहे. पहिल्या लेअरमध्ये बघा वेगवेगळ्या कलरमध्ये मी टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1-1.5 तास ते वाळवायला ठेवले आणि 1-1.5 तासानंतर त्यात दुसरा कलर टाकला. तोच कलर पण दुसऱ्यांदा टाकला. दोनदा असे 2 लेअरमध्ये करून घेतलेले आहेत. सगळे पॅचेस 7ही पॅचेस करून घेतलेले आहेत आणि त्या पॅचेसला मी वाळवायला ठेवलेलं आहे. म्हणजे ते 7 याचे पॅचेस आहेत. 7 दिवसांचे 7 पॅचेस, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि 7 असे पॅचेस आहेत ते. तर मग जी आपण सोमवारची पहिली रांगोळी आहे ती रांगोळी आपण ॲक्रेलिक कलरचा जो व्हाईट पेंट आहे त्या व्हाईट पेंटने करून घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी साध्या आपल्या स्केच पेननी एकदम फेंट असं ड्रॉ करून घेतलेले आहे सगळ्या पॅचेसवर, जेणेकरून ते आपल्याला ॲक्रेलिक कलर करताना थोडे दिसायला हवे याच्यासाठी. आणि मग त्याच्यावरच मी ते पेंट करून घेतलेले आहेत. पुसटसे असे आधी आपण पेन्सिलने करून घ्यायचे, स्केच पेननी किंवा पेन्सिलने, ज्याने आपल्याला होईल अशा याने ते करून घ्यायचे आहेत. मी पण तसंच करून घेतलेलं आहे. आणि नंतर मग मी त्याला ॲक्रेलिक कलरनी त्याच्यावर ट्रेस केलेला आहे. बघा, तर आता आपली ही सोमवारची रांगोळी तयार झालेली आहे. आपण ह्या रांगोळी देवाजवळ, तुळशीजवळ ठेवतो. देवाजवळ, तुळशीजवळ काढतातच. तर आपण जे आता रंगोली पॅचेस बनवलेले आहेत ते आपण ठेवायचे आहेत, म्हणजे यूज करायचे आहेत. आणि जर आपल्याला जेव्हा काढायचे असले, झाडायच्या वेळेस वगैरे काढायचं जर असेल ते आपण उचलून पण ठेवू शकतो. म्हणून मी हे रांगोळी पॅचेस करून दाखवलेले आहेत फ्रेंड. जी सोमवारची रांगोळी आहेत, असं म्हटलं जाते की या रांगोळीने विघ्न दूर होतात. सोमवारच्या रांगोळीने विघ्न दूर होतात. आपण जर ती देवाजवळ, तुळशीजवळ काढली तर आपली प्रगती होते आणि आपल्याला चंद्राची पूजा केल्याचे पुण्य लाभते असं म्हणतात. सोमवारची रांगोळीचं महत्त्व आहे की आपल्याला चंद्राची पूजा केल्याचं आपल्याला पुण्य मिळते. आता ही जी मंगळवारची रांगोळी सुरू झाली आहे हे सुद्धा आपण त्याच प्रकारे केलेली आहे. आणि ह्या रांगोळीची महत्त्व आहे की या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते व मंगळ ग्रहाच्या पूजनांचा आपल्याला लाभ मिळतो असं म्हटलं जाते. म्हणून ही रांगोळी तुळशीजवळ किंवा देवाजवळ काढली जाते. त्यानंतर बुधवारची रांगोळी आहे. ही जी बुधवारची रांगोळी आहे या रांगोळीने सर्व प्रकारच्या शस्त्रांचे ज्ञान होते व पत्नीप्रेम वाढून घरामध्ये सुख, शांतता लाभते. ही जी बुधवारची रांगोळी आहे ह्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी व शांतता लाभते आणि तीच आपल्याला ही शांतता हवी असते. म्हणून अशा प्रकारच्या रांगोळीत ह्या काढल्या जातात, देवाजवळ किंवा तुळशीजवळ काढल्या जातात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या रांगोळी आपण काढतोच. नेक्स्ट रांगोळी आहेत गुरुवारची. ती सुद्धा आपण तशीच ड्रॉ केलेली आहे. या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञानसुद्धा आपल्याला प्राप्त होतात. परत सूर्यग्रहाच्या पूजेचा आपल्याला लाभ मिळतो. म्हणजे ही जर रांगोळी आपण तुळशीजवळ काढली तर आपल्याला सूर्यग्रहाच्या पूजनेचा लाभ मिळतो. ही गुरुवारची रांगोळी आहे. गुरुवारी ही रोज दरवाजासमोर किंवा देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढावी. त्यानंतर
शुक्रवारची रांगोळी आहेत. शुक्रवारच्या रांगोळीमध्ये या रांगोळीने विवाह योग्य ठिकाणी होतात असे म्हटले जाते आणि जोडीदारसुद्धा चांगला लाभतो. म्हणून देवाजवळ तुळशीजवळ या रांगोळी काढल्या जातात. ही आहे शुक्रवारची रांगोळी. या रांगोळीला सुद्धा मी व्हाईट कलरच्या पेंटने पेंट करून घेतलेला आहे. त्यानंतर स्टार्ट झाली आहेत शनिवारची रांगोळ. असं म्हणतात की ह्या रांगोळीने आपले हाती घेतलेले काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि आपल्याला सूर्यपूजनांचा लाभ मिळतो. आपलं जे काम असते अधुरं राहिलेलं ते पूर्ण होतात आणि आपल्याला सूर्यपूजनांचा लाभ मिळतो शनिवारच्या रांगोळीने. ही रांगोळी खूप सुंदर आहे. हिलासुद्धा आपण व्हाईट कलरने करून घेतलेला आहे. आता शेवटची रांगोळ आहेत रविवारची रांगोळ. या रांगोळीने सुद्धा प्रेत बाधा होत नाही व आपले आरोग्यसुद्धा चांगले राहते. ही रांगोळ रविवारची आहे. सगळ्यात शेवटचा वार रविवारची ही रांगोळी आहेत. आणि प्रत्येक रांगोळीमध्ये काही रांगोळीमध्ये रीम लिहिलेला आहेत बघा. काही रांगोळीमध्ये मध्ये रीमसुद्धा लिहिलेला आहेत. ही रविवारची रांगोळी आहेत. आता हे 7ही रांगोळीचे पॅचेस तुम्हाला कसे वाटले तर मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या या चॅनलमध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतो रांगोळीचे. तर तुम्हाला कोणत्या प्रकारची रांगोळी पाहिजे आहेत, डॉट्स रांगोळी, पॅचेस रांगोळी, वुलन रांगोळी, फ्रीहँड रांगोळी की अजून संस्कारवरती अजून कोणत्या प्रकारच्या रांगोळी तुम्हाला पाहिजे आहे तर मला कॉमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासमोर त्या प्रत्येक रांगोळी घेऊन येईल. थँक्यू.